आज ओबीसीच्या आरक्षणावरून हा धडक मोर्चा वर्धा नगरीमध्ये निघतोय। या मोर्चाच्या अनुषंगाने शासनाला आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भाने जो काही गोंधळ चाललेला आहे, जो काही अनावश्यक इल्लीगल जो काही GR काढून ओबीसी समाजावरती जो काही अन्याय होतोय, त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि हा जो काढलेला GR आहे, जो अन्यायकारक आहे, तो परत घेतला पाहिजे। याच्याकरता आजचा हा धडक मोर्चा वर्धा नगरीमध्ये होतोय आणि ही आजची सुरुवात आहे। याच्यानंतर हा GR रद्द होईपर्यंत आम्ही सतत याचा पाठपुरावा करू, सर्व मार्गाने करू, मोर्चांनी करू, आंदोलनांनी करू, सर्व पद्धती करू। जो ओबीसीच्या विरोधातला GR महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा आहे आणि जो ओबीसीवर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात हा मोर्चा आहे आणि हा GR शासनाने लवकर रद्द करावा। तसेच ओबीसी समाजाला जे कल्याणासाठी जे पैसे मिळतात ते 3.5 कोटीच मिळाले आणि मराठा समाजाला 25,000 कोटी मिळाले। हा असा अन्याय आहे आणि हा GR शासनाने त्वरित रद्द करण्यासाठी हा आजचा ओबीसींचा मोर्चा, सर्व पक्षीय मोर्चा ओबीसी बांधवांनी काढलेला आहे। त्यासाठी सर्व पक्षाचे ओबीसी लोक, सर्व संघटनेचे ओबीसी लोक, नेते, कार्यकर्ते, लहान मुलं इथे आलेले आहे। त्यासाठी आजचा हा मोर्चा आहे। आम्ही कोणाही आमदार खासदारांना निमंत्रण दिलेलं नाही, पण जे ओबीसी आहे ते कार्यक्रमाला येतील असं आम्हाला आशा होती। ते लोक आलेले नाही आहे। आमच्या इथे आर्वी वरून अनंतराव मोहोड, नितीन भाऊ चौधरी असे अनेक नेते इथे ओबीसीचे नेते पोहोचलेले आहे, तुषार भाऊ पेंढारकर, आणि आम्ही या सर्वांनी मिळून हा मोर्चा आजचा आयोजित केलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।